वेलकम टू मंत्रीज किचन। नमस्कार, मी माया मंत्री बोलते। आजपासून मी 5 दिवस तुम्हाला वेगवेगळे 5 तऱ्हेचे मोदक बनवायला शिकवणार आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी। आज आपण गुलाबाच्या पाकळ्यांचा मोदक बनवायचा आहे। हा मोदक उपवासाला पण चालेल, बाप्पाच्या नैवेद्याला पण चालेल। साहित्य बघूया। 25 ग्रॅम गावठी गुलाबाच्या पाकळ्या। गुलाबाचे पाकळ्या एक करून धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत। 30 ग्रॅम साखर, 2 टेबलस्पून मिल्क पावडर, 1 टेबलस्पून मध, पाव टीस्पून जायफळाची पावडर, अर्धा टीस्पून लोणी। आता आपण गुलाबाच्या पाकळ्या आधी मिक्सरच्या जार बारीक करून घ्यायचं, पाणी नाही घालायचं। हे अशा गुलबट अशा पाकळ्या आहेत। गॅसवर कढई ठेवलेली आहे। गॅस चालू करते। गॅस मी मध्यम ठेवते। आधी ह्याच्यात आपण साखर घालून घ्यायचे आणि साखरेच्या निम्म पाणी। ही साखर आपण विरघळवून घ्यायची, पण असा खूप 1-2 तारी पाक नाही करायचं। साखर विरघळवून घ्यायची आपण। साखर विरघळली की मग आपला पाक व्हायला लागतो। 1 तारी 2 तारी 3, आपल्याला जसं घट्ट पाहिजे असेल तसं आपल्याला जास्त आपण पाक करायचा असतो, पण आपल्याला 1 तारीच पाक, 1 तारीपेक्षा कमी करायचा पाक। मी तुम्हाला दाखवेन पाक कसा होतो तर। मी गॅस मोठा ठेवला आहे आता। पाक ह्याच्यात बुडबुड येतं। साखर पूर्ण विरघळली की मग पाक व्हायला सुरू होतो। तर आपण आधी बघा, आता उकळायला लागले। आपण लक्ष ठेवायचं, जास्त पाक करून द्यायचं नाही। 1 तारी होताच आपण बारीक गॅस करायचा। हे बघा, बोटाला चिकटत नाही, म्हणजे अजून पाक झालेला नाही आहे। पाक करून घ्यायचा, कच्चा पाक ठेवायचा नाही, पण आपण जास्त हे करायचं नाही, घट्ट करायचं नाही। आता हाताला चिकटायला लागलेलं आहे, म्हणजे आपला पाक आपल्याला जसा पाहिजे तसं आपण 1 तारी पण नाही घेतलेला आहे, पण त्याच्यापेक्षा कमी। तर मी आता ह्याच्यात आपण गुलाबाचे पाकळ्या आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतल्या, ते घालते। ते ढवळून घेते। हे बघा, त्याचा आपोआप रंग सुटतो। गुलबट अशा देशी गुलाबाच्या, गावठी गुलाबाच्या गुलाब घेऊन त्याच्या पाकळ्या घ्यायच्या। मधले देठ वगैरे सगळं काढून टाकायचं, त्याचे पराग वगैरे काही घ्यायचे नाही। ते झाल्यावरती आता मी मिल्क पावडर, दुधाची पावडर मी चाळून ठेवलेली आहे, आणि नेहमी आपण करते वेळी चाळून घ्यायची असते। मी तुम्हाला सांगते। आपण दुधाची पावडर आपण फ्रीजमध्ये ठेवतो, आणि आपण जेव्हा पदार्थ करायला घेतो तेव्हा आपण फ्रीजमधनं बाहेर काढतो, आणि आपण जर आपल्या घरच्या तापमानाला आपण दुधाची पावडर अशी काढून ठेवली की लगेच गुठळ्या होतात। त्यामुळे आपण काही पदार्थ करते वेळी त्यावेळेसच चाळून घ्यायचे। तेवढं एक आपण
नेहमी खबरदारी घ्यावी. आता मी जायफळाची पावडर घालते. तुम्हाला हवे तर वेलची पावडर पण घालू शकता, पण मी जायफळाची पावडर घालते. आणि मी मध घेतलेलं आहे. हे मधाने ना साखर गोठत नाही, म्हणून मध घालायचं. साखरेच्या परत हे होत नाही, म्हणून आपण पाक केलेला असतो ना, तर मध व्यवस्थित त्याच्यात मिक्स होतं आणि मधाची क्रिया व्यवस्थित होते आणि मग साखर गोठत नाही. पदार्थाला साखर अशी तोंडात लागत नाही, अख्खी साखर अशी. आणि आपण जरा ढवळत राहायचं, करपायचं नाही. मध्यम गॅसवरतीच आपण 7 मोदक होतील एवढं साहित्य घेतले आहे. तुम्ही त्याच्याप्रमाणे क्वांटिटी वाढवू शकता, जसं आपल्याला हवं तसं. हां, आता हे आपलं होत आलेलं आहे. आता मी शेवटलाही लोणी घालते. लोण्याने काय होतं, अगदी चकाकी येते, ग्लेझिंग येतं, म्हणून लोणी घातलं आहे. मी तूप घालत नाही, लोणीच घालते. तुम्हाला जर असं वाटलं तर तूप पण घालू शकता, पण लोण्याने जरा वेगळं येतं. आता हे आपलं मिश्रण ढवळून झालेलं आहे. आता मी हे बंद करते आणि जरा कोमट असताना आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपण डिशमध्ये काढून घ्यायचं आणि कोमट असताना आपण मोदक करायचे. आता आपण गॅस बंद करून कढईतलं मिश्रण डिशमध्ये काढलं आणि पूर्ण थंड होऊन सुकेपर्यंत आपण 1-2 तास तरी आपल्याला ठेवावं लागलं. त्याच्यानंतर आपण थोडंसं मळून घ्यायचं आणि जर आपल्याला हवं असेल तर आपण 2 थेंब फूड कलर घालू शकतो. मी 2 थेंब घातलेले. आणि आता हे साचे आपल्याला बाजारात मिळतात. प्लास्टिकचे साचे आहेत, वेगवेगळे ह्याचे मोदकाचे साचे. हे मेटलचे पण मिळतात, प्लास्टिकचे पण मिळतात. हे मी साचा वापरणार आहे आणि ह्याच्या साहाय्याने मी मोदक करणार आहे. चला तर आपण आता मोदक करूया. साच्याला थोडं तूप लावून घेते आणि ह्याचा एक गोळा असा बघा, असा गोळा घ्यायचा आणि असं दाबून पूर्ण साचा भरून घ्यायचा. असं साईडच्या कडांचं हे काढून घ्यायचं. हे बघा, आता हे पूर्ण झालेलं आहे. आता साचा उघडायचा, आपला मोदक हा असा तयार होतो. दुसरा मी मोदक दाखवते. आपण आता डो ह्याच्यात भरलेलं आहे. व्यवस्थित आपलं झालेलं असतं, मळलेलं असतं पीठ, त्यामुळे काय आपला प्रॉब्लेम येत नाही. आणि हे बघा, हा मोदक असा. आता आपण एक छोटे लहान साचा आहे लहान मोदकाचा, त्याला जरा जसं तूप लावून घेते आणि हे ह्याच्यात आपण भरून घेऊया. ह्याच्यात पण असंच भरायचं. हे लहान असतात आणि पण खूप होतं, 5-5 असं एकदम एका वेळेस. त्यामुळे हे लवकर आपल्याला निघतात. आणि याच्यात फक्त फुलांच्या पाकळ्या, साखर आणि आपले दुधाची पावडर, दुसरं काहीच नाही आहे.
हे असं दाबून घ्यायचे, एका वेळेस 5 होतात। हे बघा असे अलगद हाताने काढायचे। हे बाप्पाच्या नैवेद्याचे मोदक तुम्हाला कसे वाटले? आवडले? नक्की आवडतीलच। तुम्ही तुमच्या हाताने बाप्पाच्या नैवेद्यासाठी करा आणि आवडले तर मला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।